शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचे लोक काय म्हणतात? स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात? मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय? त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं, त्याची चेष्टा करणं, त्याची कुचेष्टा करणं, अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत. एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय? अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का? शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाची स्वप्न कधी बघू नयेत का? शेतकऱ्यांना कधी आपल्या मुलीबाळींचं लग्न हे विनाविघ्न पार पडलं, विना कर्ज पार पडलं, न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्याने स्वप्न कधी बघू नये का? अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. लग्न करतात आजकाल भिकारी. नाही तुम्हाला द्यायचं बोलायला सांगितलं अध्यक्षांनी. अध्यक्षांच्याकडे आम्ही अशी परवानगी घेऊन आलो 4ला प्रस्ताव सुरू करत असताना. माझं झाल्यानंतर इकडून दोघे जण बोलतील. कंटिन्यू आपण खात्री करून घ्या. आम्ही काय म्हणतो असं नाही, खात्री करून घ्या. म्हणजे स्वतः होते ना सेक्रेटरी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का? अध्यक्ष महोदय सुखी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही. काय म्हणाले मंत्री? मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. सरकारने त्यावेळेला 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्याच सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. कंपन्यांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे. सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय खिशातून कोणी देत नाही, कोणी खिशातून देत नाही, जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात. आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की 1 रुपया भिकारी घेत नाही, आम्ही सुद्धा 1 रुपयात तुम्हाला विमा देतो, अशा प्रकारची चेष्टा टीका करतात. अध्यक्ष महोदय जागेवर काय नाही, तुमच्या काय ढिकलाचा पंचनामा करायचा का? ही बोलण्याची सुद्धा मदार, ही मजल, ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात? एवढ्या करता येतात की अहंकार, एवढ्या करता येतात की सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं, अशा लोकांच्या तोंडून असे शब्द येतात. काल इथे या सदनाचे सहकारी माझे बबनराव लोणीकरांनी खुलासा केला. आपण तो खुलासा स्वीकारला. काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार? तुम्हाला बूट, तुम्हाला चपला, कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्या मुळे मिळतात. माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात. तुम्हाला पेरणीसाठी 6,000 रुपये माझ्या बापामुळे मिळतात. तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं. तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात. अध्यक्ष महोदय सरकार काय 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 नंतर सरकार आली. याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाहीयेत. ही लोकशाही आहे, ती अजरामर राहिली पाहिजे. याकरता म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि आमची सत्ता आहे, आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत. म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमुर्द करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात? शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. अरे फळझाड, एवढं मोठं फळझाड ज्यावेळेला लागतं, ज्या वेळेला ते बहरतं, त्याच्यावर अनेक फळं लागतात, त्यावेळेला ते फळझाड असं ताट उभं राहत नाही. ते फळझाड वाकतं, ते झुकतं. याचा अर्थ त्या फळझाडाला मुख्या फळझाडाला सुद्धा माहिती असतं की आज जरी मी फळांनी बहरलेलं असेल तरी सुद्धा मला फुलं यावीत, मला फळं लागावीत, मी फुलांनी भरावं म्हणून कोणाचे तरी हात माझ्याकरता राबलेले आहेत.
कुणीतरी माझी मशागत केलेली आहे, कुणीतरी माझ्या बुंदामध्ये 4 खताचे दाणे टाकलेले आहेत, कुणीतरी झारीभर पाणी मला माझ्या बुंदामध्ये टाकलंय, म्हणून मी बहरलोय, म्हणून मी फळाफुळात आलोय. हे त्या मुक्या झाडाला कळतं, ते आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांना का कळू नये? का कळू नये? कशा करता हा अहंकार? सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय? यापूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले, याच्यानंतर देखील होणार आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे लक्षात ठेवा. हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की लागत्या फळाच्या झाडाप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी नम्र असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. खोपडे सरकार, तुम्ही या सभागृहामध्ये इकडं पण बसत होतात, इकडं आम्हीही बसत होतो. इकडं नाताभाऊ खडसे होते, विरोधी पक्ष नेते, बरोबर आहे. बाजूला सुधीर भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे, बरोबर आहे. आणि देवेंद्रजी बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे. हे काँग्रेसवाले हे मंत्रिमंडळामध्ये होतो, आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो. मी सुद्धा कधी कधी एक्साइट व्हायचो. इतकं हे लोक बोलायचे, आज एक शब्द ऐकून घेत नाहीत तुम्ही.